कारण पब्लिक मी आता उठल्याबरोबर मम्मी होती सडा टाकत, कारण की आज 26 जानेवारी आहे. तर मम्मीला टाक म्हणलं सडा. मग मी आलो आपल्या चेहऱ्याकडे बघायला लागलो, कारण की केस खूप वाढलेले होते, कटिंग करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे कटिंग करून घेतो. मग आलो इकडे जगन्नाथ बाबा शाळेमध्ये, जगांचे पप्पा जात होते तिथे बसायला. बघून घ्या आता इथे पब्लिक खूप दिसत आहे मला या शाळेमध्ये. तर मी म्हटलं चांगलं आहे म्हटलं, कारण की दिवसेंदिवस या शाळेमध्ये पब्लिक वाढत आहे. मी म्हटलं चांगलं आहे, शाळा उन्नती करत आहे. मग होता आपल्या घरी निशांत किनके आणि जगन काहीतरी खात होते, बघून घ्या. कृष्णा पुढे खात होते आणि मग मी एक ऍक्टिंग करत होतो. गौरव भाऊ तुमचा बघा कशी ऍक्टिंग करते सांगून द्या तुम्ही. मग इकडे होते दोघं बसून, निशांत आणि डुगू बघा कशा राजावानी बसून, आणि मी बघा कसं हसत आहे त्यांच्याकडे. मग बघा आता तुम्ही आणखी हसणार, कारण की मी आता इकडे लढत आहे. मला लढता येत नाही, पण मी लढायची ऍक्टिंग करत आहे. बघा कशी ऍक्टिंग वाटली मला तुम्ही सांगा, कारण की मी लढतो खूप खतरनाक. आणि मग मी आलो इकडे शाळेकडे, तर काका एकटाच झेंडा वंदन करत होता, बघून घ्या. झेंडा फडकवता एकटाच काका. मी म्हणलं कोणीच नाही म्हणलं, मग मी पण गेलो बाहेर. आलो इकडे कोट्याकडे, बैलाला पाणी वगैरे पाजून टाकलं मी, बघून घ्या पाणी टाकलं मी बैलाला. आणि मग बघितलं मी आपल्या चेहऱ्याकडे, तर मला वाटलं साला मी खूप भुरं दिसत आहो. सांगा बरं तुम्ही भुरं दिसत आहो का? हे बघून घ्या आपले बैल कसे आहेत. मग मी आलो इकडे जालन्याला, मला एक पार्सल पाठवायचं, मी पार्सल वगैरे पाठवलं. मग झाली आपली संध्याकाळ. आता मी एक बार केसाला हात लावला, आणि मग आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, कारण की भेटूया पुढच्या